प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 20 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आज फार मजा आली हा भाग बघताना. अरुंधतीने ओव्या वगैरे छान गायल्यात, पण आज आप्पा आणि या कांचनाजीचं भांडण अजिबात मिस करू नका तुम्ही. सुरुवातीला आपण पाहतोय अंकुश हे सगळं प्रस्तावना देत असतो की आजच्या शो मध्ये तुमचं स्वागत आहे, आवडत्या जोडीला तुम्ही मत द्या, विजयी करा वगैरे वगैरे. तर तिथे आपापली जागा सगळ्यांनी घेतलीये, ते जजेस सगळे ते कंटेस्टंट वगैरे आलेत, पण इकडे कांचनाजी फुगलेल्या असतात घरी. आजी म्हणत असतात, काय हो मला का नाही पाठवला आज तिकडे, मला जायचं होतं ना, यश आणि नितीन गेले त्यांना तिकीट मिळाले, मला नाही मिळाले. आप्पा म्हणतात कारण ते तिकडे जाऊन लाज नाही काढत ना, अनिरुद्ध अनिरुद्ध असं नाही करत ना ते, त्यामुळे मला सांगितलंय त्या प्रायोजकांनी उगाच आम्हाला त्रास देऊ नका म्हणून. आजी म्हणतात मला सांगा त्याचं नाव, बघतेच मी त्याला. आप्पा म्हणतात राहू दे बाई, जेवढी लाज आणली तेवढी पुरे झाली आता. ईशा म्हणते असं काय केलं आजीनं. आप्पा म्हणतात अगं ही डब्बे घेऊन चालली होती रिकामे तिकडे, बरं झालं मी ऐन वेळेला अनघाकडे वापस देऊन टाकले ते डब्बे. ते स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ घरी घेऊन येणार होती ही. आता ही ईशा म्हणते काही काय ग आजी. कांचनताई म्हणतात आपण त्यांना मत देतो ना, मग त्यांनी केलेले पदार्थ आपण चाखून बघायला नको का, आंधळेपणाने मतं द्यायची का. आप्पा म्हणतात अगं तिकडे लहान मुलांसारखं हट्ट करत होती तुझी आजी. कांचनाजी म्हणतात अहो हट्ट नको तर काय, अहो ती माणसं ते अन्न फेकूनच देणार होती ना, त्यापेक्षा आम्ही चाखलं असतं ते. आप्पा म्हणतात अगं कांचन तुला किती वेळेला सांगितलं, ते नाही देत तसं, तू काही ऐकायला तयारच नसतेस बाई. कांचनाजी म्हणतात त्यांचं काही सांगू नका मला, कसली ती स्पर्धा, नाव मोठं आणि लक्ष खोटं, आम्हाला पाणी पण नाही विचारलं ग, इतका वेळ आम्ही तिथे बसून होतो. मी तर म्हणते त्या आयोजकांना चांगलं झापायचं होतं तुम्ही, पण नाही, तुमचा सगळा जोर फक्त माझ्या समोरच चालवा, त्यांना काही बोलणार नाही तुम्ही, पण मला मात्र बोल बोल बोला. अनघा म्हणते आजी असं कोणत्या स्पर्धेमध्ये काही देत नसतं खायला, तुम्ही मला म्हणाला असतात तर थर्मासमध्ये मी चहा दिला असता, तुम्हाला खाऊ पण दिला असता ना मी. कांचनाजी म्हणतात अगं घरचं आपण नेहमीच खातो ग अनघा, टीव्हीवर दिसतं ना ते खाण्यात जास्ती मजा असते ग बाई. आजीबाईंना बाहेरचं खायचंय. आप्पा म्हणतात पाहिलं का अनघा, हिला काही वाटत नाही त्याचं, ही घरी थांबलेलीच बरी, तिकडे जाऊन आलीस ना एकदा, फिटली ना तुझी हाऊस, बस झालं आता. कांचनाजी म्हणतात मला कितीतरी जणांचे फोन आले होते, किती जणांनी मला टीव्हीवर बघितलं, त्या ओडसेकरणीचा पण फोन आला होता. आता ही आप्पाची कोणीतरी मैत्रीण दिसते. आता ते आप्पा इतके खुश होतात, ते म्हणतात काय काय म्हणाल्या त्या. आता त्या म्हणतात की त्या म्हणाल्या कांचन वहिनी काय तुम्ही टीव्हीवर जरा जाडच दिसत होत्या ना, एरवी तुम्ही इतक्या जाड दिसत नाही हो, पण काय ना विनायकराव आहेत तसेच दिसत होते, अगदी रुबाबदार. आप्पा आता झाडावर चढले बरं का. अय्या ते लाजतात आणि म्हणतात काहीतरीच काय कांचन, त्यांचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस ग, चेष्टेत म्हणाल्या असतील त्या. आहा काय लाजताय, काय हसताय, ओ तुमची परीक्षा घेत होते हो मी, काय चाललंय तुमचं. त्या ओडसेकरणीचं नाव काढलं ना की लगेच तेज येतं तुमच्या चेहऱ्यावर, काही आला नाही फोन बिनतीचा, गपचूप टीव्ही पा. आप्पाचा निराश झाला बिचाऱ्यांचा. असो तर आता हे सगळेजण आपण हसायला लागतात आणि अनिश पण पोहोचलाय तिकडे स्पर्धेमध्ये. आणि आता पुढचं ते जजेस वगैरे सगळं अनाउन्समेंट चालू आहे कार्यक्रमांमध्ये, सगळे टाळ्या वाजवत आहेत स्पर्धकांसाठी. अनिश म्हणतो खूप उशीर नाही ना झाला यश मला. आता हा यश म्हणतो नाही नाही अरे येतीलच सगळेजण. आता लगेच ही आरोही म्हणते अरे वा अनिश पण गेलाय तिकडे. ईशा चिडते आणि म्हणते अरे वा काय हा काय करतोय तिथे, याचा काय संबंध आहे तिथे जाण्याचा, उगाच आपला शो ऑफ करतो, याला कोणी बोलवलंय का. आप्पा म्हणतात अगं असं काय करते, यशचा मित्र आहे ना तो, त्याने बोलवलं असेल त्याला, आणि समजा तो न बोलवता गेलेला असेल तर चांगलंच आहे की, तेवढाच अरुंधतीचा हुरूप वाढेल. ईशा म्हणते हे बरं आहे, आईला चेअर करायला तिथे यश आहे, नितीन सर आहे, अनिश पण आहे, पण बाबांना चेअर करायला कोणालाच जावं असं वाटलं नाही ना. कांचनाजी म्हणतात अगं बाई मला जायचं होतं, पण मला कुठे जाऊ देते कोणी. ईशा म्हणते मला माहित असतं तर गेले असते मी. कांचनाजी म्हणतात जा 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 तू आता, अगं स्पर्धा चालू होईपर्यंत पोहोचीलच तू, आणि अनिशला पण बरं वाटेल ना, आणि अनिरुद्धला सुद्धा. आता ईशा म्हणते तो आहे ना तिकडे अनिश, मला नाही जायचं मग तिकडे. कांचनाजी म्हणतात अगं मग काय झालं, त्यानिमित्ताने तुमचं बोलणं होईल ना. ईशा खेकसते आणि म्हणते आजी प्लीज नकोय मला हे सगळं, मी नाही जाणार तिकडे अजिबात. आप्पा आता खेक असतात आणि म्हणतात गप्पा बसा, आम्ही स्पर्धा बघायला बसलोय ना इथे, तोंड बंद ठेवा तुमच्या दोघींची. आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अरुंधती आल्यानंतर ही अनघा अशी आनंदाने क्लॅप करते, म्हणजे टाळ्या वाजवते. अंकुश पुढे म्हणतोय पुढच्या स्पर्धेला फेस करायला तुम्ही सगळे स्पर्धक तयार आहात ना, आणि सगळेजण मोठ्या आवाजात हो असं उत्तर देतात.
तर आता जज आणि ह्या मल्लिका मॅडम आणि समीर सांगतात की पुढे काय काय करायचंय. मल्लिका सांगते आतापर्यंतचे टास्क तुम्ही सगळे अगदी पूर्ण कंप्लीट केलेत, अगदी व्यवस्थित हसत हसत, पण आता जरा वेगळी स्पर्धा होणार आहे. तुम्हाला आता आणखीन टास्क जे मिळणार आहेत ते अवघड होत जाणार आहे. कुकिंग सोबतच तुमचे टास्क तुम्ही कसे पूर्ण करताय ते आम्ही बघणार आहोत आणि त्याचे मार्क देणार आहोत. कळलं तुम्हाला? समीर म्हणतात आता आज जजेस तुम्हाला काय टास्क देणार याचं कुतूहल वाटत असेल ना, तर आज आपण जरा मागच्या काळात जाणार आहोत. त्या काळी कशी कामं होत होती विदाऊट लाईट, तशी काहीतरी कामं तुम्हाला करायची आहेत. तुम्हाला माहिती आहे का कशी कशी कामं व्हायची? संजना म्हणते हो, तेव्हा कपडे भांडी घरी घासली जायची, आता कसे मशीन्स आहेत ना. समीर विचारतात अजून काही कोणाला माहिती आहे का? मग आता संजनाने उत्तर दिल्यानंतर आणखीन एक स्पर्धक सांगतात की हळद वगैरे सगळं घरीच कुटलं जायचं, बऱ्याच गोष्टी असे ते उदाहरणं देतात. आता समीर म्हणतात यापेक्षा आणखीन काहीतरी युनिक असं माहिती आहे का तुम्हाला? तोच असणार आहे आपला आजचा टास्क. तर आता तिथे पडदा टाकलेला आहे आणि तो पडदा उचलल्यानंतर तिथे जातं आणि दळणाचा डब्बा दिसतोय. आता समीर सांगतात तुम्हाला एक्झॅक्टली हेच करायचंय. मल्लिका म्हणते पूर्वीच्या काळी दिवसाची सुरुवात जात्याच्या घरघरीने व्हायची. बायका सकाळी सकाळी दळण दळायला बसायच्या. समीर म्हणतात आजकालच्या काळामध्ये जातं वरवंटा या सगळ्या गोष्टी हद्दपार झाल्यात, फक्त शो साठी वापरल्या जातात. आता ही मल्लिका म्हणते जात्यावरची ही जी चव असते ना अगदी वेगळीच असते. तुम्ही आम्हाला या जात्यावर दळण दळून त्याचं पीठ काढून देणार आहात आणि तेही फक्त 5 मिनिटांमध्ये. पण आता संजनाला आलंय टेन्शन, पण या गोष्टीची चर्चा मात्र घरी सुरू आहे. आता आरोही म्हणते आई शपथ कसला टास्क आहे नाही हा भारी. आता ही अनघा म्हणते हो ना अगं, आमच्या काळात माझी आई आणि काकी घरीच दळण दळायच्या. अगं जात्यावर दळण दळणं म्हणजे एवढं सोपं नसतं बरं आरोही. आरोही म्हणते काय सांगतेस? अनघा म्हणते हो ना अगं, हात भरून येतात त्यामुळे. जुन्या आठवणी सांगण्यामध्ये कांचनाजी काय मागे राहणार आहेत का? आता त्या म्हणतात अगं बाई, देशमुखांच्या घरची तर पद्धतच वेगळी होती. अगं आमच्या घरी गिरणीतूनच यायचं दळण, पण तरी सुद्धा माझी सासू मला घरीच दळण करायला लावायची. आता त्या बोलता बोलता गप्प बसतात. ईशा म्हणते सांग ना आजी, का ग, का दळण दळायला लावायची जात्यावर तुला ती पणजी आजी? मग आता कांचनाजी म्हणतात अगं बाई, माझं वजन कमी करायसाठी त्या मला म्हणायच्या दळण दळलीस ना तर तू तसूभर तरी कमी होशील. सगळं लक्ष बाई माझ्या वजनाकडेच होतं त्यांचं. मला खाल्लेलं अंगी लागतं तर चांगलंच आहे ना, आता त्यात माझा काय दोष आहे बाई. आता या तिघीच्या तिघी पोरी लागतात हसायला आजींना. आजी म्हणतात फारच दात काढताय तुम्ही, मला हसताय का? आता अनघा म्हणते नाही नाही आजी, तुम्हाला नाही हसते मी. कांचन म्हणते हसा हसा, नाही तुम्हाला रडायची वेळ आणली तर बघा. आप्पा म्हणतात बघ बघ तुझ्या लेकाला दळायला येतंय का बघ आधी. कांचन आजी म्हणतात संजनाला पण येणार नाहीये दळता, मला आधी सांगितलं असतं नाही आयोजकांनी तर मी त्यांना शिकवलं असतं. आप्पा म्हणतात अगं त्याच्यासाठी सांगत नाही ना, ते स्पर्धा आहे ही शेवटी. मला तरी ही स्पर्धा फार आवडली आहे. नाही म्हणजे फक्त ते स्पर्धाच नाही घेत तर वेगवेगळे खेळ सुद्धा खेळून घेतात यांच्याकडनं. तर आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे प्रेक्षकांनो. अंकुशने आता अनाऊन्स केलंय सगळ्यात पहिली जोडी कल्पना आणि महेश यांची आली आहे. आता मल्लिका त्यांना इन्स्ट्रक्शन देते की तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दळण दळायचं आणि 5 मिनिटात जो कोणी जास्ती दळण दळेल तो असेल या स्पर्धेचा विनर. आणि दळण सुद्धा अगदी प्रॉपर पद्धतीने दळायचं आहे बरं का प्रेक्षकांनो. यांना खूपच छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. तुम्हाला आवडतच असेल माझा रिव्ह्यू ऐकायला तर प्लीज एखादा लाईक करून टाका की, आणि आपल्या चॅनलही सबस्क्राईब करून टाका. आता संजना आणि अनिरुद्ध मध्ये भांडणं रंगलेत. अनिरुद्ध म्हणत असतो हे मला जमत नाही सगळं संजना, हे सगळं चिटिंग बिटिंग आहे. संजना मध्ये चिटिंग बिटिंग कसली रे, आता ते इतके पैसे देणारे स्पर्धा जिंकल्यावर तर काही ना काही असणारच ना अवघड. अनिरुद्ध म्हणतो तुझं काय, पण तुला येतं का जात्यावर दळता? संजना म्हणते मी तर पहिल्यांदाच बघते जातं. अनिरुद्धला घाम फुटलाय आता. संजना म्हणते अरे ऐकून तरी घे, जात्यावरच दळायच्या ना पूर्वीच्या काळच्या बायका, मग मला काय येणार नाही, मी पण बाईच आहे ना. अरे ते कसं करताय ना ते ऑब्झर्व करू आपण, बघ त्यांची टेक्निक कशी आहे. अनिरुद्ध म्हणतो ते तू कर, हे बघ तू सांगितलंस ना म्हणून मी या स्पर्धेत आलोय, तू जेवढं सांगशील ना तेवढंच मी करणार आहे. संजना म्हणते बरं बरं मला बघू दे ते कसं दळताय ते. हे बघ ते एका हातात दांडा धरायचा आणि अशी ग्रिल फिरवायची, असं असं गोल गोल फिरवायचे. काय अवघड आहे ते अनिरुद्ध, सोपं आहे की. इतकं काय टेन्शन घेतोय तू, जमणार आहे आपल्याला, तू फक्त बघत राहा कसं करायचंय ते. अनिरुद्ध आपल्या हिच्यावर उपकारच दाखवतो की त्याने स्पर्धेत भाग घेतला. मिहिर आता अरुंधतीला म्हणतो ताई मला नाही जात्यावर दळता येत, म्हणजे मी बघितलं पण तुम्हाला येतं ना? अरुंधती म्हणते अरे काळजी नको करू, येतं मला. पूर्वीच्या काळी कुठे गिरण्या होत्या, घरोघरी हे जातेच असायचे. माझ्या आजीला ना जात्यावरच दळणाची पोळी लागायची, त्यामुळे तिच्यापुरतं पीठ आहे ना आम्ही जात्यावरच दळायचो. मीर म्हणतो अरे वा तू केलंयस का ताई हे सगळं? अरुंधती म्हणते अरे हो केलंय ना मी. तुला माहितीये पूर्वी जात्यावर बायका बसल्या ना की ओव्या सुद्धा रचायच्या आणि गाऊन सुद्धा दाखवायच्या. मिहिर म्हणतो म्हणजे काय असतं ते? आता ते अरुंधती सांगते अरे शायरी सारखं असतं ते,
म्हणजे जात्यावरची गाणी म्हण त्याला. मिहीर म्हणतो पण गाणं का बरं गायचं. अरुंधती म्हणते अरे गाणं का गायचं म्हणजे पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब असायची, पोतं पोतं दळण दळावं लागायचं. मग 4 बायका एकत्र यायच्या आणि मग ते पीठ दळायच्या. एकेकीचे हात भरून यायचे, कंबर दुखायची, कामाचा शीण वाढायचा न रे. मग गाणी म्हणायची, कामही लवकर व्हायचं आणि थकवा पण यायचा नाही. मिहीर म्हणतो ओवा येतायत का तुम्हाला. अरुंधती म्हणते ओवा नाही रे, ओवी म्हणतात त्याला. आता मला येतात रे त्या. मग आता ह्यांची कॉम्पिटिशन सुरू झाली आहे. प्रत्येक स्पर्धकांनी एक 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 असं जातं दळलंय. आता मध्ये मध्ये यश अनिश अशी कॉमेंट्री करताय, अरे जमलं का त्याला, नाही जमलं का त्याला वगैरे वगैरे. मजा आली आहे हे सगळं बघताना. आज रात्री टीव्हीवर नक्की एन्जॉय करा. प्रत्येकाने जेवढं पीठ दळलंय ना तेवढं ते मोजून पण घेतायत आणि पुढच्या स्पर्धकाला सांगताय की आता तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्ती पीठ दळायचं, असं अंकुश आता अनाऊन्स करतोय. तर आता नंबर आलाय अरुंधतीचा आणि मिहीरचा. आता मजा आली आहे प्रेक्षकांना. अरुंधती आणि मिहीर तिथे जात्यावर दळायला बसले. तर आता अरुंधती म्हणते मिहीर मी जसं जसं सांगेल तसं कर हा. मिहीर म्हणतो अरे पर वो आप बोल रहे थे ना अभी ओव्या ओवी वो क्या चल रहा था वो. अरुंधती म्हणते आत्ता इथे. अरे नाही रे नको रे, काहीतरीच काय तुझं. समीर ऐकतात आता त्यांचं बोलणं. अंकुश म्हणतो की काय काय बोलणं चाललंय. अरुंधती म्हणते की काही नाही अहो. समीर म्हणतो अहो अरुंधती मॅडम तुम्ही आहात नाही इथे, मग आम्ही ही संधी का सोडायची. तुम्ही आमच्यासाठी ओवी गाऊन दाखवा ना. आता सगळेच जण अरुंधतीसाठी चीअर करतात. यस यस. यश म्हणतो आई होऊन जाऊ दे एक ओवी. नितीन पण आग्रह करतो, अनिश पण करतो आग्रह आणि अंकुश सुद्धा म्हणतो म्हणजे आता टास्क कंप्लीट करता करता आम्हा सगळ्यांना यांचं गाणं देखील ऐकायला मिळणार आहे. आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी ट्रीटच असणार आहे. तर अरुंधतीने एवढी सुंदर ओवी म्हणून दाखवली आहे. हाटच्या दळणाला मला तांबड फुटी येल, माझा ग घरदार गवळी झालं या उठी येल. खूपच सुंदर ओवी आहे प्रेक्षकांनो. अरुंधतीचा आवाज जरा असा रिफ्लेक्ट होताना ऐकवला ना त्यांनी, त्यामुळे मला प्रॉपर वर्ड कळत नाहीये. तुम्ही नक्की टीव्हीवर एन्जॉय करा. तर अशा पद्धतीने अरुंधतीने ओवी गात ते दळण दळलंय आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते दळण दळलं गेलंय. त्यामुळे अर्थातच अरुंधती विनर झाली आहे या कॉम्पिटिशनची. आप्पांना काय भारी वाटलंय अरुंधतीची ओवी ऐकून, काय सांगू तुम्हाला. अरुंधतीच्या सुंदर ओव्यांवर इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. पण प्रेक्षकांनो संजना आणि अनिरुद्धची फजिती बघायला जिब्बात मिस करू नका. संजना आणि अनिरुद्ध दोघं जण जात्यावर दळायला बसलेत. पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात संजना आणि अनिरुद्ध एकतर दोघांमध्ये भांडणं चालू असतात त्या जात्यावर दळताना. तू ओढतो का मी ओढते असं चालू आहे त्यांचं आणि ते ओढाओढी करता करता ते जात्याचा दांडाच गेलाय तुटून. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांची मजा झाली आहे यांचं दळण दळताना बघून. सगळेजण खूप हसत असतात त्यांना आणि स्पेशली यश आणि नितीननी तर फार एन्जॉय केलाय. अरुंधती सुद्धा हसतीये हे बघून संजनाचा जळफळाट झालाय. आणि आता मल्लिका म्हणते तुम्हाला 50 ग्रॅम सुद्धा दळण दळता आलं नाहीये. त्यामुळे अरुंधती मॅडम या स्पर्धेच्या विनर झाल्यात. त्यामुळे संजनाचा झालाय संताप. तर प्रेक्षकांनो असा होता आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.